सलग 5व्या दिवशी भंडाऱ्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, वातावरणातही गारवा. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. खरीप हंगामाच्या पेरणीकरता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. नागपूरमध्ये पावसाच्या जोरदार सरी. उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा. हैदराबादच्या धरणा चौकामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपर फुटी विरोधात निदर्शनं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. पुणे महापालिकेकडून 47 कोटी 65 लाखांच्या डीबीटीला मंजुरी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार. लातूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून शाळा सुरू होणार. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार. वडाळा पूर्व येथे नाल्याच्या सफाईकरता बालमजूर असल्याचा व्हिडिओ समोर. बीएमसीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह. कोरबा सॉल्ट पॅन आणि लाल बहादूर शास्त्रीनगर परिसरातल्या नाल्याचा गाळ काढण्याच्या कामात अल्पवयीन मुलांकडून हाताने कचरा काढण्याचं काम असल्याचं समोर. वाशिमच्या पोहा गावाजवळील समृद्धी महामार्गावर ट्रक उलटल्यानं अपघात. ट्रकमधील बंदी असलेल्या मांगूर माशाची तस्करी केल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. भारतीय महिला क्रिकेटच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. बर्मिंगहॅममध्ये हरमनप्रीतच्या भारतीय संघाची सलामीला पाकिस्तानशी गाठ. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय.